नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी संजय कुलकर्णी. नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 4-5 एपिसोड मी वेगळ्या विषयावर केले. त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये नाटकाच्या जाहिराती इतक्या आल्या, म्हणजेच नाटकाची निर्मिती इतकी झाली की त्या नावामध्ये आणि जाहिरातीच्या गदारोळात मी गुरफटून गेलो होतो. माझंच मला कळत नव्हतं की पहिलं नाटक कुठलं बघायचं. मित्रांनो, जी नाटकं आलेली आहेत ती आशयानुरूप फारच चांगली आहेत, सुंदर आहेत आणि त्यात नवीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक लेखकानं केलेला आहे. अलीकडे नुकतंच मी अजित भुरे यांनी निर्मित केलेलं पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे नाटक पाहिलं. नाटकाचं नाव जरा वेगळं आहे. त्या नावावरून काहीही अर्थबोध होत नाही, परंतु त्या नाटकातला विषय आणि सादरीकरण मला तरी असं वाटतं फारच उत्कृष्ट आहे, लक्षणीय आहे. मित्रांनो, पुढच्या शुक्रवारी 7 वाजता या नाटकात काय असेल असा संभ्रम तुमच्या मनात झाला असेल. तसाच संभ्रम माझ्या मनात नाटक पाहण्याआधी झाला होता. पण ज्या वेळेला नाटक सुरू झालं त्यावेळेला मला कळलं हे नाटक बहुतेक ऑफ बीट असेल, आणि तसंच झालं. मित्रांनो, पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे नाटक एक भावनिक आणि वास्तववादी प्रवास घडवतो आपल्याला. मानवी नाती, एक आयुष्यातील एकटेपणा आणि त्याबद्दल असलेल्या आपल्या आशा, या सगळ्यांचा खोलवर विचार नाटककारांनी केलेला आहे. आता खोलवर विचार म्हणजे काय, तर सर्वसामान्य लोकांना आवडेल, सर्वसामान्य प्रेक्षकांना रुचेल असंच कथानक त्यात बांधलेलं आहे. पण त्याचा क्लास, दर्जा हा वरचा आहे. मी असा विचार केला की या नाटकातील प्रत्येक व्यक्तिरेखा या लेखकानं इतक्या प्रवेशात, इतक्या मस्तपैकी रेखाटल्या आहेत की त्यातील वेगळेपण आपल्याला नाटक पाहताना जाणवतं. नाटकाचे लेखक आहेत सुदीप मोडक. हा नवीन लेखक आहे. त्याचं मला असं वाटतं हे बहुधा पहिलंच नाटक असावं, परंतु एका वेगळ्या विषयावरचं कथानक त्यांनी जे बांधलंय ते मला फार आवडलं. तुम्हालाही आवडेल आणि त्या कथानकात आपण गुरफटून जातो. त्या कथानकात लेखकानं म्हणजे सुदीप मोडक यांनी भावनिक पदर दिलेला आहे. राधिका, मंगेश हा धारावीत राहणारा तरुण आणि डॉक्टर अतुल याच्यात जी सांगीतिक वैचारिक भूमिका त्यांनी मांडली आहे ती पाहताना तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यात तुम्ही सुद्धा गुरफटून जाल आणि विचार करा. मित्रांनो, हे नाटक फक्त इन मीन 3 पात्रांचं आहे, पण तिन्ही पात्र आपली वैचारिक भूमिका मांडत असतात आणि त्यामुळे त्यांची जडणघडण आपण ती रंगमंचावर पाहत असतो. ते कथानक काय आहे ते मी तुम्हाला सांगत नाहीये, कारण ते कथानकच वेगळं आहे आणि सुदीप मोडक यांनी त्या क्लिष्टता अजिबात आणलेली नाही. त्याचे संवाद इतके चांगले आहेत, लक्षणीय आहेत, ऐकण्यासारखे आहेत की आपण त्याच्या लेखनाच्या मोहात पडतो. नीरज शिरवईकर हा एक तरुण दिग्दर्शक व्यावसायिक रंगभूमीला 3-4 वर्षापूर्वी लाभला आणि त्यांनी दिग्दर्शित केलेली, त्यांनी लिहिलेली बहुतांशी सर्वच नाटकं ही हिट झाली, आवडली आणि
ज्या ज्या दिग्दर्शकांनी त्याची नाटकं दिग्दर्शित केली ती सुद्धा मला आवडलेली आहेत, प्रेक्षकांना आवडलेली आहेत आणि निर्मात्याला त्याचा फायदा झालेला आहे. नीरज शिरवईकरनी हे जे नाटक आहे म्हणजे पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे नाटक दिग्दर्शित करताना कुठेही क्लिष्टता आणलेली नाही. कारण कथानक जरा वेगळं आहे, त्यात थोडी क्लिष्टता असेलही, परंतु कलाकारांच्या आकृतिबंधातून, कलाकारांना दिलेल्या संभाषणातून, कलाकारांना दिलेल्या त्यांच्या लकबीतून आपण त्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मोहात पडतो. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला दिग्दर्शक त्या नाट्यसंहितावर आपल्या परीनं वर्क करतो त्यावेळेला ते नाटक चांगलं असतं, दीर्घकाळ चालणारं असतं. आणि ज्या वेळेला त्या नाटकाला नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांची ज्यावेळेला सांगड मिळते, सांगड होते, त्यावेळेला ती कलाकृती एक वेगळा दर्जा देते. या नाटकात संदेश बेंद्रे या नेपथ्यकाराने असं काही लक्षणीय नेपथ्य उभारलंय की ते पाहत राहावं. डॉक्टर अतुल यांची कन्सल्टिंग रूम जशी चांगली आहे, पण त्याही पेक्षा मुंबईतील धारावी आपल्याला रंगमंचावर दिसते. त्या धारावीतील झोपडपट्टी, त्याचा बारीक सारीक गोष्टीचा तपशील संदेश बेंद्रे यांनी इतका रेखाटलाय, उभारलाय की त्या नेपथ्यकाराला आपल्याला दाद ही द्यावीच लागेल. मित्रांनो, संदेश बेंद्रे हा एक नेपथ्यकार असा आहे की तो बारीक सारीक गोष्टीचा नेहमीच विचार करीत असतो आणि कथानकाला ते कसं पूरक असेल याचा सुद्धा त्याने विचार केलेला असतो आणि म्हणूनच दिग्दर्शक त्या नेपथ्याचा वापर चांगल्या प्रकारे करीत असतो. नीरज शिरवईकरनी सुद्धा या नाटकात कलाकारांना दिलेला आकृतिबंध, प्रत्येक प्रवेशातील त्याची रचना, दृश्य रचना आणि नेपथ्याचा केलेला वापर फारच लक्षणीय आहे आणि त्यातून त्याची कल्पकता दिसते. शीतल तळपदे हा एक प्रकाश योजनाकार. संदेश बेंद्रे आणि शीतल तळपदे यांची बहुतेक युती झालेली असेल, कारण ज्या ज्या वेळेला संदेश बेंद्रे यांचं नेपथ्य असतं त्या वेळेला शीतल तळपदे हा प्रकाश योजनाकार असतो. आणि नीरज शिरवईकरनी जी नाटकं आतापर्यंत केली आहेत त्या सर्व नाटकांचा नेपथ्य बहुतेक शीतल तळपदे यांनी केलेला आहे. या नाटकात त्यांनी जी प्रकाश योजना केलेली आहे, प्रकाशाचे रंग उधळलेले आहेत, त्याला एक परिमाण प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच शीतल तळपदे आणि संदेश बेंद्रे यांची एक सांगीतिक रचना, सांगीतिक सांगड झालेली आहे. राहुल रानडे यांचं पार्श्वसंगीत नाटकाला इतकं काही पूरक आहे की प्रत्येक प्रवेश हे त्यामुळेच उठून दिसतात. मित्रांनो, इन मीन 3 पात्र आहेत आणि या 3 पात्रामध्ये प्रत्येकाची व्यक्तिरेखा, प्रत्येकाचं बोलणं चालणं हे वेगळं आहे. सतीश राजवाडे हा परफेक्ट मर्डर नंतर प्रथमच नाटक करतोय. सतीश राजवाडे यांच्या अभिनयाची शैली ही वेगळी आहे. तो नेहमी संवाद बोलताना अंडरटोनचा वापर करतो आणि आपल्या लकबी त्या देत असतो. या नाटकात सुद्धा ज्या वेळेला तो रंगमंचावर अवतरत असतो, फिरत असतो, त्यावेळेला तो चालताना, बोलताना एक त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं असतं की माझी भूमिका ही अशी आहे, माझ्या व्यक्तिरेखेत मला हे करायचं. त्यामुळे तो ज्या वेळेला संवाद बोलत असतो त्यावेळेला तो दाढी कुरवाळत असतो, तर कधी कधी मुद्राभिनयाने आपला त्या व्यक्तिरेखेबद्दल भाव तो प्रकट करीत असतो आणि म्हणूनच सतीश राजवाडे या नाटकात एक लक्षणीय भूमिका साकार करताना मी तरी पाहिलेला आहे. चैत्राली गुप्ते ही सुद्धा पुष्कळ वर्षानंतर व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करतो. चैत्राली गुप्ते सुद्धा ज्या अभिनयातून आली, जी अभिनय तिने केला या नाटकात, त्यामधून त्या व्यक्तिरेखेबद्दल म्हणजे राधिकाबद्दल थोडा संशय निर्माण करते, रहस्य निर्माण करते. पण तिचं चालणं, तिचं बोलणं, तिचं संवाद फेक हे सर्व त्या भूमिकेला अगदी
परफेक्ट विचार. सुदीप मोडक जो लेखक आहे त्यांनी सुद्धा या नाटकात महत्त्वपूर्ण म्हणजे मंगेशची भूमिका केली. तो थोडा लाऊड वाटेल, वास्तववादी वाचेल, परंतु तीच त्या भूमिकेची गरज होती असं मला वाटतं. त्यांनी गेलेलं जे पात्र आहे मंगेश हे इतकं सुंदर आहे, लक्षणीय आहे की त्यातून त्याला काय सांगायचे म्हणजे त्यांनी जे काही लिहिलंय ते त्याला काय सांगायचे ते अभिप्रेत तो आपल्या अभिनयातून करतो. मित्रांनो, ही तिन्ही पात्रांचा अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत यांचा झालेला त्रिवेणी संगम आणि लेखक आणि दिग्दर्शक यांनी बांधलेले नाटक पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे खरोखरच या वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक असेल. अजित भुरे या निर्मात्याने त्याची निर्मिती केल्याबद्दल त्याचं मी अभिनंदन करतो. कारण हे नाटक वैचारिक आहे, हे नाटक उच्चभ्रू समाजाचं आहे. परंतु तसं जरी असलं तरी सर्वसामान्य प्रेक्षकांना कळेल असं हे नाटक आहे. विषय वेगळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं प्रेक्षकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे. मी काय म्हणतोय, घ्यायलाच पाहिजे, कारण हे नाटक ऑफबीट आहे. मित्रांनो, नाट्यछंद हे माझे जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही तुमच्या सर्व लोकांना सांगा की नाट्यछंद अवश्य आवर्जून पहा. मित्रांनो, इथेच थांबतो. पुढच्या वेळेला भेटू. नमस्कार.